नमस्कार मंडळी, मी भारती म्हात्रे पुन्हा एकदा तुमचा सिम्पली स्वादिष्टमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। आता तुम्हाला नुसते व्लॉग दिसतायत, जसं की 2-3 वर्ष झाली व्लॉग करून आणि पिठोरीचा व्लॉग तुम्हाला सर्वांना खूप आवडला, म्हणून विचार केला की गणपतीचे छोटे छोटे क्लिपिंग्स मी तुम्हाला दाखवेन। आता जसं की गणपतीचा पूर्ण व्लॉग मला जमेल नाही जमेल खरंच मला माहिती नाही, म्हणून मी काहीच बोलू शकत नाही। पण आधीची तयारी, थोडंसं मखर लावणं, थोडीशी लाइटिंग, अशी जी गणपतीची प्री तयारी जी होती सध्या तरी मी ते शूट करायचा प्रयत्न करते। जेवढे काय करेन तेवढं थोडे क्लिपिंग्समध्ये तुम्हाला दाखवेन। सो मंडळी, एन्जॉय करा। आय डोंट नो हा व्हिडिओ किती मोठा होणार आहे, कारण मी आधी हा रेकॉर्ड करते, बट येस, जेवढं होईल तेवढं एन्जॉय करा। गणपतीच्या मखराचं काम, टेबल लावणं किंवा मखर लावणं हे 2-3 दिवस आधी काम सुरू होतं। तर हा जो मखर तुम्ही देवाचा बघताय हा साग लाकडाने बनवलेला आहे, टिक वूडनी बनवलेला आहे, जो खराब होत नाही। तुम्हाला माहिती आहे खूप वजन असतं, खूप चांगल्या क्वालिटीचं असतं, वर्षानुवर्ष टिकतं, म्हणून 2-3 वर्ष आधी हे आम्ही बनवलं आहे। आणि तुम्ही बघू शकता कारिगिरीचं काम आहे। आम्ही जे पीसेस आहेत, तुकडे आहेत, कारिगरांना बोलवून असेंबल करून घेतो आणि तेच काम सध्या चालू आहे। बरेच जणांनी मला या मखराबद्दल विचारलं होतं, कारण मी स्टोरीमध्ये अपडेट देत असते। तर हा मखर चेंबूरमध्ये बनवलेला आहे, कारिगराचं नाव माहिती नाही आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच त्यांचं मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही हे करू शकता। हे जे टेबलाचे जे ड्रॉवर्स आहेत त्याच्यामध्ये गणपतीचा सामान असतो वर्षभराचा, जे आम्ही वर्षातनं एकदाच काढतो। इथे लाइटिंगचं काम चालू आहे, तसं भरपूर काय काय चालूच असतं। 2 दिवस एकदम भयंकर पसारा असतो। तर इथे बघा मखर आपला असेंबल करून झालेला आहे आणि ते बाप्पाचा जो टेबल असतो त्याच्यावर ठेवून मागे जो आहे हा प्लाय आहे, पण मधला जो ओमचा कारिगरी जी केलेली आहे तो टिकवूडने बनवलेला आहे। तर असा झाला आहे आमच्या बाप्पाचा मखर तयार। आता मखराची साफसफाई होणार एकदम मस्तपैकी आणि रात्री याची लाइटिंग वगैरे होणार। आता कारिगरांना चहा पाणी वगैरे म्हणून माझंही थोडंसं किचनचं इन अँड आउट काम चालू असतं। मागे जे मावशी आहेत ते मदतीला असतात, जेव्हा त्यांची वेळ असते घरी यायची, म्हणजे दुपारच्या वेळेला ते असतात। आणि मखर लावण्याचं हे जे काम होतं हे दुपारीच चाललं होतं, कारण मधल्या वेळेला बरेच म्हणजे सगळीजण आपल्या आपल्या कामामध्ये इथे तिथे जाऊन येतात आणि रात्री पुन्हा काम सुरू होतं। तर मी पण संध्याकाळी बाहेर पडले आणि भावाकडे गेले गणपतीचा आमंत्रणासाठी, का या बाबा गणपतीला, कारण वाशीलाच राहतो सेक्टर 9ला आणि खाली मार्केट आहे, म्हणजे मार्केटिंग पण होतं आणि वरती पण जाणं होतं। आणि त्यांनी मस्त आम्हाला लॉलीपॉप, चिकन चिली वगैरे मागून ठेवलं होतं। श्रावण संपलाय ना आणि मधले 2 दिवस होते, म्हणून मज्जा खाऊन घेतलं। माझी श्रिया बसली आहे आणि मनस्वी बसली, प्रिशा कम्प्युटरवर बसून गेम खेळत असेल, आणि मग थोड्याशा आम्ही बसून तिकडे गप्पा वगैरे मारल्या की यावर्षी गणपतीला काय करायचं वगैरे। तसं काय म्हणजे असं खूप सेलिब्रेशन होणार नाही आहे, कारण प्रसाद नसल्यामुळे कुठलंही सण वाटत नाही मला कधी। पण आता गणपती आहेत, सगळं पुरेपूर व्यवस्थित केलं पाहिजे। तर घरी परत आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे तेलाचे पाऊच पडलेले आहेत, राशनचं सामान पडलेलं आहे, सगळ्या डब्यामध्ये आम्ही भरतोय, कारण 10 दिवसाचं नाश्ता पाणी मुलांना मधल्या वेळेला नाश्ता वगैरे लागतो, तर त्याची तयारी करून ठेवली आहे। किचनमध्ये भरपूरचा पसारा आहे, 2 दिवस आधी हा पसारा असतो, कारण सगळं वाइंडअप करून किचन धुतलं जातो आणि ते ड्रायफ्रूट्स वगैरे आणले जातात बाप्पाच्या नैवेद्यासाठी, ते सुद्धा जागी म्हणजे मार्गी लावावे लागतात, फ्रीजमध्ये ठेवावे लागतात। पहिल्या दिवसाला लागणारी नारळं वगैरे हे सगळी तयारी म्हणजे प्रिपरेशन आम्ही करून ठेवतो आधीच, जे नाही पाहिजे ते डिस्कार्ड करून घेतो आणि असंच 2 दिवस आधी आमचं असतं। ते हे बघा, दिवसानुसार आम्ही कडधान्यसुद्धा पॅक करून ठेवतो, म्हणजे असं गडबड नको। खूप सारे पार्सल्स पण येत आहेत आता, काय ना काय नवीन सामान मागवतोय, म्हणजे गरजेचे सामान वगैरे। मावशी नेहमी मला कंप्लेंट करायची की पाब्लोचा जो हॉल आहे ते साफ करायला थोडंसं कठीण होतं वगैरे, तर त्यांच्यासाठी ते मॉप वगैरे मला मागवायचंच होतं। तर गणपती आहे तर चला बरं हे पण खरेदी करून घेऊया, तर त्यांच्यासाठी सुद्धा मॉपची तयारी केली, म्हणजे मागून घेतलं। आणि हे सगळं असंच चालू असतं, थोडंफार इथलं तिथलं वगैरे। दुपारच्या वेळेला हे सगळं करून घ्यायचं आणि संध्याकाळच्या वेळेला बाकीची तयारी। आता हे सगळं झाल्यानंतर बघा, जिरं, हे धणे आणि शेंगदाणे तिन्ही भाजायचे। घ्या पकडा, आता तुम्ही चाललात गावी, आम्ही काय करणार, करून जा।
मावशीला हे थोडंफार काम दिल्यानंतर मी पण माझी तयारी केली, कारण मला जायचं होतं बाहेर. जायचं होतं मला सेक्टर 9 मार्केटमध्ये. थोडीशी खरेदी करायची होती. कपडे तर झाले आहेत, पण थोडेसे इमिटेशन्स वगैरे त्याच्यावर, किंवा 10 दिवसासाठी बरंच काय काय अशा गोष्टी असतात जे छोट्या मोठ्या लागतात, आणि त्यासाठी आता जायचं होतं. पण आता नेमकेच पडला आहे पाऊस, म्हणून थोडा वेळ थांबावा लागेल आणि मग निघावं लागेल. नाही नाही, तुम्हाला घेते अख्खी, फोटो नाही हो. कळलं पाहिजे ना माझं काम कसं पटकन होतो, तुम्ही दिसलं पाहिजे ना. बघा, बघू शकता तुम्ही इकडे. कला या माझ्या मावशी, माझ्या बोलतात ना राईट हँड लेफ्ट हँड दोन्ही हँड. या नसल्या तर माझं काम होत नाही. म्हणजे काही फक्त मला ह्यांना सांगावं लागतं, फक्त सांगावं लागतं आणि त्या करून टाकतात. सीट आला. बाबलो कुठे? तू काहीतरी घेईल तिथून सीट, त्याला काढ बाहेर. ओय ओय ओय, कुठे सुटलास? थांब थांब थांब, तू नाही जायचं कुठे. ओफ, तू नाही जायचं कुठे, बाहेर नाही जायचं. नो 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 पाबल्या, नो. ना 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 ना, रोक. माझा हात वाकडा पडला. चल आतमध्ये चल, आतमध्ये चल, आतमध्ये चल. तुझ्या घरात चल, तुझ्या घरात चल, तुझ्या घरात चल. चल चल चल, गो 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 गो. सगळं पाणी सांडवलंस. थांब, तू नाही जायचंय, थांब. हिरो झालं ना. आता धणे आणि थोडेसे शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे. तोपर्यंत हो हो हो, तोपर्यंत मी येते मार्केटला जाऊन. ठीक आहे. यार काय कोणतरी तो बऱ्या. अरे मी चाललीये, आई बाबा मी नाही आले तर आई बाबा तरी येतील. कोणतरी या लवकर. आणि काही नाही झालं तर श्रेया हर्षला उठवा ना तुम्ही. हो, पण मला साडी न्यायची तुमची ना. काय हरकत नाही. मग मी काय करू तुम्हाला सांगा. नेऊ का नको दुसरीकडे नेता? नाही 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 नाही, तुम्हीच न्यायचं, तुम्हीच न्यायचं. माझी फॉल बिडिंगची साडी तुम्हीच घेऊन जायची आणि तुमच्या न्यायची. पण ती बाई आता आई असेल 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 असेल, आई येईलच. आई फोन लावेल तिला. ठीक आहे. घरातनं शॉपिंगला निघालोय, पण गाडी काढलेली नाहीये, स्कूटी पण काढलेली नाहीये. ऑटोमध्ये आली आहे, बिकॉज सेक्टर 9 वाशी सेक्टर 9 कुठलाही सण असू दे एवढा जाम पॅक असतो की तुम्ही इथे गाडी आणू शकत नाही. पार्किंग मिळत नाही आणि खूप गडबड होते. सो बेटर टू टेक ऑटो. अँड मला दिसेलच की लाईक टू मच ऑफ गर्दी गर्दी गर्दी. जे वाशीला राहतात त्यांना ही एरिया एकदम मस्त माहिती असेल. सेक्टर 9ची एरिया आहे आणि हा मिनी मार्केटचा मागचा एरिया आहे. आईंची साडी दिली होती लॉन्ड्रीला, तीच मी घ्यायला इथे आली आहे. बरेचसे कामं आटपायची आहेत आणि त्यामुळे पटकन पटकन जेवढं होईल तेवढं छोट्या छोट्या गोष्टी आम्ही करून घेतोय. झाली आहे ना. द्या द्या सुट्टे द्या. कोणी आजकाल सुट्टे देत नाही, सगळ्यांना ते जीपेची सवय लागली आहे. बघा ना, 20 रुपये असतील तरी मग जीपे. हा ना, पण मला लागते चिल्लर. हे बघा आता हा 2 रुपयाचा कॉईन आहे का 20 रुपयाचा, कसं कळायचं? बघा तो 20 रुपयाचा आहे. पण थँक्यू. थैली द्या ना. लॉन्ड्रीची साडी घेऊन झाल्यानंतर मला त्या साईडला जायचं होतं आणि मधला क्रॉसिंग आहे आमचा मिनी मार्केटचा. तर सेक्टर 9चा हा प्रॉपर मिनी मार्केट. ड्रेस मटेरियल, साडी किंवा ब्लाऊज शिवायचे टेलर असतील, काहीही लेस झुमके विमके व्हॉट एव्हर इट इज जे तुम्हाला हवे असतील रिगार्डिंग फिमेल, सगळं काय तुम्हाला इथे मिळेल. आणि तोरण वगैरे पण तुम्ही बघू शकता. ही गल्लीत पार होऊन मी आले या साईडला बाहेरच्या ठिकाणी, कारण तिकडे मला फुलं वगैरे सगळी घ्यायची होती आणि त्याचसोबत मला बाप्पांचे आभूषणं घ्यायची होती. म्हणून मी एका दुकानात शिरले तिकडे आणि तिकडे बाप्पांचे 1 ग्रॅम 2 ग्रॅम गोल्डचे जे आभूषणं असतात ते मिळतात. मला त्रिशूळ वगैरे हवा होता, तर त्यासाठी मी इथे आली होती आणि मला एक मस्त छान आवडला. फुलं वगैरे आहेत माझ्याकडे, म्हणून मी फक्त बघते आहे की नवीन काय आलं आहे म्हणून. आणि बाप्पांचा त्रिशूळ घेऊन मी निघाले. तुम्हालासुद्धा जर गणपतीसाठी किंवा कुठल्याही देवी देवतांसाठी समजा आभूषणं घ्यायची असतील तर सेक्टर 9ला बरोबर मिनी मार्केटला लागूनच बाजूला दुकान आहे, तिथे तुम्ही जाऊन घेऊ शकता. खूप छान छान मिळतात, नवीन व्हरायटीचे मिळतात. इथलं पण काम झालं माझं आणि मस्त बघा छान असं मार्केट भरलं आहे फ्रेश फुलांनी, गजरे, आणि हे सगळं बघून एवढं मस्त वाटतं ना की काय म्हणजे एक उत्साह वेगळाच असतो. आणि मला खूपच आवडतं. म्हणजे बाप्पा माझ्यासाठी एक वेगळे इमोशन्स आहेत.
म्हणजे असं प्रत्येकासाठी सण म्हणून आहे, पण माझ्यासाठी आय डोंट नो काहीतरी वेगळंच इमोशन आहे, म्हणून सगळं काय करावं असं वाटतं. मिनी मार्केटमध्ये बाहेर पडल्यानंतर जसं मी सांगितलं इमिटेशन्स बघा, जे पाहिजे सगळं काय तुम्हाला इथे मिळेल. मी काही घेतलं नाही पण बघितलं थोडंफार. अंदर की तरफ मैं देख लेती हूँ क्योंकि ऐसा वाला चाहिए पर गोल्डन में चाहिए, सिल्वर नहीं. थोडंसं एखादं दुसरं ड्रेस मटेरियल घेतला, आवडला म्हणून. इथली शॉपिंग वगैरे झाली आणि पडले बाहेर. थँक्यू. माल चाहिए था. कितना उसका? ये व्हाइट मोती वाला बोल रहे हो ना? हाँ हाँ, ये वाइट ये हाँ प्लेन वाइट मोती है ना वो वाला. एक दो. हाँ एक ही. खूप पाऊस आलाय आणि आता निघावंच लागणार आहे. आता परतीचा प्रवास म्हणजे घरी चालली आहे आणि बस पोचले घरी आणि खूप वेळच झाला आहे. पाबलूला पण जेवण वगैरे द्यायचं आहे आणि रात्री काका आणि चिंटू पण येणार आहे मखराची लाइटिंग वगैरे करायला. बाहेर एवढा काम चाललंय आणि तू इथे तुझं ये भी तो मेरा काम ही है. हां एवढा पसारा आहे जो अजून आवरायचा आहे. अशा किती शॉर्ट्स असतील तुझ्याकडे आणि तू किती लॉंग जीन्सचे शॉर्ट करतेस अजून? अभी ये सब तो मैं यूज नहीं करती हूँ क्योंकि मुझे हो गया लूज सब कुछ, तो इसका शॉर्ट्स वरना ये तो फेंकने में ज़्यादा और वैसे भी पुराना सस्ता जीन्स है. कर कर जेवायला ये. ही तर हिचं काम करत राहणार आहे, पण मी तुम्हाला दाखवते बाप्पांचे आभूषणं. तर एवढे सगळे आहेत, त्याच्यातलं थोडेसे सोन्याचे आहेत, पण हा चांदीचा आहे. त्याला सोन्याचं पाणी मारलं. लवकरच बाप्पा ती ताकद द्यावी की सोन्याचा मुकुटसुद्धा मी बनवू शकते. चैनी आहेत, सोंडाचं कडा आहे, बिगबाळी आहे, बांगड्या आहेत. त्याचसोबत काल घेतलेला त्रिशूळ आणि फुलं आहेत, बाप्पांना आवडतात ती, आणि आपले मोदक, केळी, पानसुपारी आणि मुसुकराज एवढे थोडेसे आभूषणं. दरवर्षी थोडं थोडं आम्ही काहीतरी त्याच्यामध्ये टॉपअप करायचा नेहमी ट्राय करतो. आणि मंडळी हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला आता दिसणार आहे थोडी मखराची तयारी, म्हणजे थोडीशी लाइटिंग वगैरे. सगळेजणं घरात रात्री भेटतो. त्याच्यामध्ये चिंटू आणि महिन काकाचा मेजर रोल असतो, कारण तेच दोघे मखराचं सगळं मॅक्झिमम मेजर बघतात. आणि इथे बघा चिंटू आणि आई उभ्या आहेत, लाइटिंग चेक करतायत की 2 पट्ट्या चांगल्या दिसतील की एकच पट्टी. कारण जसं की कुटुंबाचा गणपती आहे, प्रत्येक जण इनपुट देतो, प्रत्येक जणांचे सजेशन्स, ओपिनियन्स ची काळजी घेतली जाते. अशी लावली ना तर नेल पॉलिश लावायची गरज नाही. कशी लावली तर? पण त्याशी ना 2 दिसते, पट्टी आहे म्हणून ती अशी दिसते. नाही तर त्याला परत लगे फोन करून बोलवायला का बाबा ये नको आणू. हा ऍक्च्युली आता छान दिसतोय. तो गेला आता, तो ना सांग नको आणू नेल पॉलिश, काम झालं. त्याला सांग आईस्क्रीम्स घेऊन ये, फक्त आईस्क्रीम आण. किती रखा था तूने? ड्रॉअर में सामने. राहू दे आता, कशाला पोस्टमॉर्टम करताय त्याचा. हाय आपल्याकडे ना आता. होईल, तिचा वर्किंग कंडिशन मध्ये आहे. कारण तुझ्या ड्रॉअर मध्ये म्हणजे कामासाठी घेतला असेल. कुछ खाना 12 बजे इसका हैप्पी बर्थडे, इससे पैसा मांगेगा. हैप्पी बर्थडे चिंटू. मैं उसको अभी दिया दूंगा. ये देख फुल करो मुझे. कुछ भी. अभी जोर से आ जाएगा. आणि मला बच्चों का अपने पास भी वही है. हर्षित तू किती आईस्क्रीम आणले? माझी वाली काय पण किती आणले? सर्विस मिळते आपल्याला. काका तुम्ही पण एक बाईट घेऊन ठेवा. नाही सँडविच अरे याच्यात कोणतं चिकन आता? नाही आता नवरात्री संपेपर्यंत काहीच खाणार नाहीये. आता बोलता का खरं? शप्पथ पूर्ण श्रावण विचारा करे ना. तू विचार, मी तुला फोन कर, आता फोन कर, तूच विचार, मी काय बोलत पण तुमचं मंगळ असतं ना माझ्या. नाही. चिंटू काका घेऊन चालले रात्री 12 वाजता केक कटिंगला. नाही आपला हाँ 12 बजे सोने का सपने में मैंने मँगो डॉली.
शियाचा रासबेरी आहे, त्याने ऑलरेडी आहे त्याचा खाल्लाय. बेसिकली कल आपके फ्रेंड्स नहीं आ रहे. अरे ना त्यांनाच तो समोसा आणि वेफर देणार आहे. साखरपुडा नाही केला ना अजून, उद्या साखरपुडा करणार आहे. नहीं अच्छा भी नहीं आया. नको कशाला, ते आपल्या डोळ्यांना खटकतं, बाकी कोणाला कळत पण नाही. सो गाईज या प्रकारे मखराची लाइटिंग सुद्धा झालेली आहे. आतून एक पट्टी लावली आणि बाहेर 2 पट्ट्या लावल्या आहेत, म्हणजे बाप्पांवर मस्तपैकी लाईट पडेल आणि मखरावर. आणि फुलांचं डेकोरेशन बघण्यासाठी मी नक्कीच गणपतीचा ॲटलिस्ट छोटासा का नव्हे 2 मिनिटाचा का नव्हे तर ब्लॉग बनवेन, म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला बाप्पांचं मखर आणि फुलांची सजावट वगैरे सुद्धा बघायला मिळेल. तर मंडळी असंच आजचा दिवस म्हणजे रात्र संपते, प्रिपरेशन झालं. भेटूया आपण आता आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि संपूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. याच प्रकारे सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि आजचा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल थँक्यू.